नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस पाटील यांच्याबद्दल संपूर्ण माहिती। चला मग सुरुवात करूया। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा। मुंबई नागरी कायदा बॉम्बे सिव्हिल ॲक्ट 1857 नुसार पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले आहे। मित्रांनो, मुंबई नागरी कायदा बॉम्बे सिव्हिल ॲक्ट 1857 नुसार पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचा हा पॉईंट आहे, हा लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न घेऊया आपण, पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करत असतो? मित्रांनो, पोलीस पाटलाची नियुक्ती हे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटील या पदाची नियुक्ती करण्यात येत असते। तिसरा प्रश्न घेऊया, पोलीस पाटील नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे वय किती असायला पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटील नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचं वय किमान 25 वर्ष ते कमाल 45 वर्ष इतके असायला हवे। तर चौथा प्रश्न घेऊया, पोलीस पाटील होण्यासाठी शिक्षण किती असायला पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटील होण्यासाठी उमेदवाराचं शिक्षण किमान 10वी उत्तीर्ण असायला हवं। पाचवा प्रश्न घेऊया, पोलीस पाटलास किती वर्ष पदावर काम करता येते? विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटलास वयाच्या 60 वर्ष होईपर्यंत पदावर काम करता येते। सहावा प्रश्न घेऊया, पोलीस पाटलास रजा देण्याचं काम कोणाचं असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटलास रजा देण्याचं काम हे तहसीलदाराचं असतं। ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था रोखण्याच्या कार्यास पोलीस पाटलास कोण मदत करत असतो? विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था रोखण्याच्या कार्यास कोतवाल हा मदत करत असतो। आठवा प्रश्न घेऊया, पोलीस पाटलाची नेमणूक करताना कोणाला प्राधान्य दिले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। धन्यवाद।